पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शहाजी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या दौऱ्यावर टीका करत असताना, प्रश्न विचारत असतानाची हिम्मत ही संजय राजाराम राऊत आज सकाळी करत होते। 370 हटवल्यानंतर काय फायदा झाला, आज ही काश्मीरची परिस्थिती कशी आहे, मी संजय राजाराम राऊतना सांगेल 370 हटवण्याचा काय फायदा झाला हे तुम्हाला भांडूपमध्ये बसून कळणार नाही। कधीतरी तुम्ही काश्मीरला जावा, 15 ऑगस्टला जावा, 26 जानेवारीला जावा आणि तिथे जो तिरंगा जो फडकवला जातो, तिथे जो जल्लोष केला जातो, आपल्या देशाचा काश्मीर एक भाग आहे हे आज जे आपण अभिमानाने जे सांगतो ते आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय अमित शहाजींमुळेच आहे। पाक व्याप्त काश्मीर आम्ही घेणार असा जाहीरनाम्यामध्ये लिहिलं, हो घेणारच, पण कधी घेणार, कसं घेणार हे काय या संजय राजाराम राऊत सारख्या तिनपट माणसाला आम्हाला सांगायची गरज नाही। म्हणून देशाचे गृहमंत्री यांच्यावर टीका करण्यापेक्षा आणि अजित पवारजी, हसन मुश्रीफ, छगन भुजबळजींचे ओझे आम्ही उचलतो असं सांगण्यापेक्षा संजय राजाराम राऊतचे उदय हे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेजींनी किती काळ उचलावे, कारण का हा संजय राजाराम राऊत आता सगळ्यांवरच डोईजड झालेला आहे, सगळ्यांचा त्रास झालेला आहे, सगळ्यांची गळ्याची हड्डी झालेला आहे। हे आता हळूहळू सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्या मंडळांना कळून चुकलेलं आहे। म्हणून दुसऱ्या जणांना ओझे म्हणण्यापेक्षा तू तुझ्या उरलेल्या पक्षावर आणि तुझ्या कुटुंबावर जे ओझे झालेले आहेस त्यावर विचार कर आणि मग आपलं थोबाडू कर। बोला साहेब, संजय राऊत असं म्हणतात की अमित शहा यांना लाज वाटायला पाहिजे, महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोरंजन करतात, कधी मोदी येतात, कधी अमित शहा येतात। 370 कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला होता, आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो तरी आम्ही पाठिंबा दिला होता। अमित शहा साहेब आणि मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये येतात महाराष्ट्राला काहीतरी देण्यासाठी, महाराष्ट्राला मोठं करण्यासाठी, तुझ्यासारख्या महाराष्ट्राची बदनामी आणि महाराष्ट्राची गद्दारी करण्यासाठी येत नाही। तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राचे सुपुत्र स्वतःला म्हणतात आणि ह्याच महाराष्ट्राला डुबवण्याचं काम संजय राजाराम राऊत आणि त्याचे मालक करतायत। म्हणून अमित शहाजींचा दौरा हा महाराष्ट्राच्या हिताचा आहे आणि हो 370 साठी तुम्ही पाठिंबा दिलात, कारण का 370 साठी पाठिंबा नाही दिला असता तो लोकांनी मातोश्रीच्या बाहेर काढून तुमच्या मालकाला चपला मारल्या असत्या, कारण का 370 हटवावं हे जसं वर्षानुवर्ष आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पण स्वप्न होतं। म्हणून 370ला पाठिंबा हटवण्याचा जो पाठिंबा दिलेला आहे हे महाराष्ट्र देशाच्या हिताचा होता आणि तुम्हालाही माहिती आहे की उद्या कशा चपला पडला असता म्हणून पाठिंबा दिलेला होता। संजय राऊत असे म्हणतात की अमित शहाने आपली स्मरणशक्ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे, 370 कलम हटवून काश्मीरमध्ये काय दिवे लावले, काश्मीरचं नाव घ्यायची तुमची लायकी नाही। काय दिवे लावले ना, तर मी संजय राजाराम राऊतला सांगेन एक हातात दिवा घे आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जाऊन जरा बघ, तिथे जो फडकणारा जो काश्मीरच्या चौकामध्ये जो तिरंगा झेंडा आहे ना तो मोदी सरकार आणि अमित शहाजींच्यामुळेच झालेला आहे, फडकतोय। म्हणून काय दिवा लावलाय ना तो जरा दिवा घेऊन जा आणि सगळीकडे बघ काश्मीरमध्ये आणि मग सांग की काय दिवा लागलेला आहे।
काश्मीरचा तरुण आजही बेरोजगार आहे, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 2014ला आपली घोषणा होती पाक व्याप्त काश्मीर भारतात आलं. काय झालं त्याची लाज वाटायला पाहिजे. काश्मीरमध्ये काय बदल होतोय हे ह्याला भांडूपमध्ये बसून कळणार नाही. आज मोठ्यातल्या मोठ्या उद्योग, 5 स्टार हॉटेल, पर्यटनाचे विविध प्रकल्प आज काश्मीरमध्ये उघडतायत, काश्मीरमध्ये चालू होत आहेत. तो बदल मोदी सरकारने केलेला आहे. आणि पॅक व्याप्त काश्मीर कधी करणार, कसं करणार हे तुझ्यासारख्या तीनपाट माणसाला सांगण्याची आम्हाला गरज नाहीये. जेव्हा अखंड हिंदुस्थान होईल ना तेव्हा तू पण मोदी सरकारचं अभिनंदन करशील, एवढं मी विश्वासाने सांगतो. शरद पवारांनी ज्यांना सल केलं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यांनी अमित शहानी त्यांना पक्षात घेतलं. त्यामुळे अमित शहाचे आम्ही आभार मानतो, असं एक मिस्किल टोला संजय राऊत. पण हे पवार साहेब आणि उद्धवजींचा आभार मानण्याची कधीतरी आम्हाला संधी दे. ज्या दिवशी तुझ्या ढोणावर लाथ मारतील तेव्हा आम्ही पण पवार साहेबांचा आणि उद्धवजींचे आभार मानेन. म्हणून तो त्या दिवसाची वाट आम्ही आतुरतेने पाहतो. कोल्हापूरचा मतदार हा शिवसेनेचाच मतदार होता आणि त्या मतदारसंघात शिवसेनेचा दावा आहे, असं संजय राऊत म्हणतायत. आता कोण कुठे दावा करणार, कोण कोणाचा मतदार आहे हा सांगणारा कोण? ज्याने आयुष्यामध्ये एक छोटी सरपंचाची पण निवडणूक लढवली नाही, जो काट्यावर राज्यसभेवर पास झालेला आहे, तो मतदारांच्या मनातली भाषा करतोय. म्हणून कधीतरी येणारी कधी वॉर्डची निवडणूक लढव आणि मग लोकसभेच्या मतदारांच्या बद्दलचे भाष्य कर.